बाकीचे सर्वे झाले, बाकीचे सगळीकडचे सर्वे झाले. आणि काल अजितदादा म्हटले की सोलापूरला की रानात पाणी असेल तरच आम्ही पंचनाम्याला पैसे देणार, खोटं देणार नाही. रानावळून गेलं तिथं काय मुतून तुम्ही पुन्हा सर्वे करायचं तुमचं हां वेळेमध्ये होईल म्हणजे काय टाइम बाउंड काय कसं वेळ म्हणजे काय नक्की तुमची वेळ काय मग आम्ही हलगर्या सर्कल का बरं होत नाही? नाही तुमचं सावरी झालंय सगळं झालंय हां सावरीचं तुम्ही पोट करा. नाही तुम्ही तिकडचं बॉर्डरचं तर केलं ना पोट खराब तिकडे गेल्या तुम्ही नाही वेळेचं तुम्ही सांगू नका सर. ऍक्च्युली मध्ये सर माकणी शिवारामध्ये सर माकणी शिवारामध्ये गुडघ्याला पाणी सगळ्या पिकांना 4 दिवसापासून तर पाऊस बंद आहे. तर अजून 4 दिवस थांबल्यावरती पाणी वाळून जातं सर. मला नेमकं सर कधी होणार मुख्यमंत्री साहेब निधी आणि तुमच्या महसूलला घ्या पैसे आणि तुम्हाला कवा करायचे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. माकणी शिवारामध्ये गुडघ्याला पाणी सगळ्या पिकांना 4 दिवसापासून तर पाऊस बंद आहे. तर अजून 4 दिवस थांबल्यावरती पाणी वाळून जातं सर. मला नेमकं सर कधी होणार मुख्यमंत्री साहेब निधी आणि तुमच्या महसूलला घ्या पैसे आणि तुम्हाला कवा करायचे. आज रोजी तहसीलदारांकडे गेलो होतो आम्ही. गेल्या 15 दिवसापासून मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली आहे आम्ही की शेतीचा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करा म्हणून. तर त्यांनी अद्यापही पंचनामा केलेला नाही. आज आम्ही तहसीलदारांना भेटलो, त्यांची मीटिंग होती, मंडळ अधिकारी तलाठी सगळ्यांची. आम्ही त्यांना विचारलं की पंचनामे केव्हा होणार आहे. तर त्यांनी म्हणले, त्यांचं उर्मट उत्तर असं होतं की आम्ही पंचनामे आमच्या सोयीनुसार करू. मी त्यांना सांगितलं की काल अजितदादांनी असं बोललेलं आहे की ज्या शेतात पाणी नाही तिथं आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. आज जर समजा उद्या जर 2-4 दिवसात जर पाणी अडकलं आणि नंतर जर ह्यांनी पंचनामे करायला गेले तर ती लोक ह्या अनुदानापासून अबाधित राहतील, त्यांना मिळणार नाही. आमचं ही होतं. त्याच्यावर उत्तर त्यांनी दिले की आम्ही सोयीनुसार करू. आम्हाला अनुदान नको, ही तुम्ही वाटून घ्या. CM फंड आणि महसूल प्रशासन दोघंजण पैसे वाटून घ्या. घेऊन पैशाची बंडलं टाकली. कुठं टाकले? त्यांच्या तोंडावर. म्हणजे नेमकं तुमचं मंडळ वगळलंय असं म्हणायचं? नाही नुसतं मंडळ नाही, अक्षरशः शेतकऱ्यांचं पूर्ण रिव्हर साईड, माझं तेरणा कालव्याचं रिव्हर साईड शेती आहे. माझीच नाही तर इतर शेतकऱ्यांची सुद्धा पूर्ण शेती घासून गेलेली आहे, पिकं वाहून गेलेली आहेत, जनावरं ही गेलेली आहेत, घरांची पडझड झालेली आहे. ह्या सगळ्याचं नुकसान याचे पंचनामा कोण करणार? ही लोक काय उपाशी राहावं का? ही लोक काय उघड्यावर राहावं का? काल मुख्यमंत्री आले होते ना तुमच्या ह्याच्यामध्ये मंडळामध्ये, त्यांनी काय असं ठोस आश्वासन दिलं? नाही मुख्यमंत्री आले, औरादला फक्त पाण्याचं बॅरेजेस बघून गेले, काय विषय नाही. त्यांनी भरीव असं निधी देतील असं काय वाटतं? नाही देतील. ते आधी पंचनामे तर व्हायला पाहिजे ना. कॉन्क्रीट ज्यावेळेस पंचनामे होतील तेव्हाच नुकसान भरपाई मिळाली ना. तुमचं पंचनामा महसूल प्रशासनच हालायला तयार नाही, तुमचं कदाचित त्यांचा हीच नसल, आदेशच नसल, तर आम्ही काय देणार? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.